मुझे लगता है कल जो मेरे ऊपर हमला हुआ वो इस देश में बढ़ती बेरोजगारी का सबसे उत्तम उदाहरण है। पिछले 40 साल में इस देश में इतनी बेरोजगारी होगी कि अब क्या हो रहा है, युवाओं को 1000-2000 रुपए देकर ऐसी चीजें करवाई जा रही है क्योंकि उनके पास कमाई का और कोई साधन नहीं रहा है। तो ये बढ़ती बेरोजगारी का कारण है। अगर किसी के पास अच्छी जॉब होती, जिस इंसान ने मेरे ऊपर हमला किया, अगर उसके पास अच्छी जॉब होती, क्या वो ऐसी हरकत करता? नहीं करता। नमस्कार मित्रांनो, नुकतीच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी सक्रिय असणारे कार्यकर्ते अभिजित दिपके यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला गेला। अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या। पण या संपूर्ण घटनेनंतर स्वतः अभिजित दिपके यांनी जे विधान केलंय ते आपल्या संपूर्ण व्यवस्थेचे डोळे उघडणारे आहे। त्यांनी घेतलेली भूमिका ही केवळ एका हल्ल्यापुरती मर्यादित नसून ती या देशातील एका खूप मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संकटाकडे बोट दाखवते। अभिजित दिपके म्हणाले की मला ज्या मुलांनी मारलं त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही, कारण शोधलं तर असं लक्षात येतं की दोष त्या मुलांचा नाहीच आहे, तर दोष या देशातील बेरोजगारीचा आहे। माझं तोंड बंद करण्यासाठी, मला भीतीपोटी मागे हटवण्यासाठी या सुशिक्षित बेरोजगार मुलांचा केवळ एक मोहरा म्हणून वापर करण्यात आला। ते पुढे असंही म्हणाले की तो मारणारा मुलगा जर सुशिक्षित असता, त्याच्याकडे एक सुरक्षित आणि सन्मानाची नोकरी असती, तर केवळ 2-3 हजार रुपये घेऊन कोणावर हल्ला करण्याची हिंमत त्याने कधीच केली नसती। आज बेरोजगारीमुळे, पैशांच्या अगतिकतेमुळे तरुणांना अशा चुकीच्या कामांकडे ढकललं जात आहे। मित्रांनो, हे विधान वरवर पाहता खूप साधे वाटेल, पण या विधानामागे आजच्या तरुण पिढीची आणि आपल्या देशाची एक खूप मोठी शोकांतिका दडलेली आहे। कोणत्याही लोकशाही देशामध्ये वैचारिक मतभेद असणं अगदी स्वाभाविक आहे। आपल्या संविधानाने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा, व्यवस्थेवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे। पण जेव्हा विचारांची ही लढाई थेट लाठ्याकाठ्यांवर आणि हिंसेवर येते, तेव्हा समजून जावं की लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतोय। अभिजित दिपके यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांवर झालेला हल्ला आहे। पण या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे वजा केवळ 2 ते 3 हजार रुपयांसाठी आजचा तरुण कोणावरही जीवघेणा हल्ला करायला तयार होतोय। विचार करा, आजच्या महागाईच्या काळात 2-3 हजार रुपयांची किंमत काय आहे? पण तरीही काही तरुण स्वतःचं अख्खं आयुष्य, स्वतःचं करिअर पणाला लावून जेलमध्ये जाण्याची भीती बाजूला ठेवून हे कृत्य करतायत। याचं सर्वात मुख्य आणि मूळ कारण म्हणजे आपल्या देशात पसरलेली सुशिक्षित बेरोजगारी आणि त्यातून आलेली हतबलता। आज लाखो तरुण हातामध्ये मोठ्या मोठ्या पदव्या घेऊन, डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन रस्त्यांवर फिरत आहेत। स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत, सरकारी भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडल्या आहेत आणि खासगी क्षेत्रातही हक्काच्या नोकऱ्या उरलेल्या नाहीत। जेव्हा एखादा तरुण रात्रीचा दिवस करून अभ्यास करतो, त्याचे आई वडील पोटाला चिमटा काढून त्याला शहरात शिकवायला पाठवतात आणि शेवटी त्याच्या पदरी फक्त निराशा पडते, तेव्हा त्या तरुणाच्या मनात एक प्रचंड चीड, अस्वस्थता आणि हतबलता निर्माण होते। अशा वेळी घरातली गरिबी आणि पैशांची गरज त्याला कमकुवत बनवते आणि नेमका याच हतबलतेचा आणि भुकेचा गैरफायदा घ्यायला काही स्वार्थी राजकीय शक्ती टपून बसलेल्या असतात। अभिजित दिपके यांनी यावर अगदी अचूक बोट ठेवलंय। ज्या तरुणाच्या हाताला काम आहे, ज्याला महिन्याला सन्मानाचा पगार मिळतोय आणि ज्याला आपल्या भविष्याची खात्री आहे, तो तरुण कधीच कोणाच्या सांगण्यावरून रस्त्यावर कुणाला मारायला जाणार नाही। पण ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही, अशा तरुणांना काही हजारांचं आमिष दाखवून स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरणं आजच्या नेत्यांना खूप सोपं झालंय। यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते की हे त्या तरुणांचे वैयक्तिक अपयश नाही, तर हे या सरकारचे आणि संपूर्ण शासकीय व्यवस्थेचे 100% अपयश आहे। संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा आणि रोजगाराचा अधिकार दिला आहे, पण आजच्या सरकारांना सामान्य लोकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि तरुणांच्या या मूलभूत प्रश्नांशी काहीही देणंघेणं उरलेलं नाही। त्यांना फक्त आणि फक्त आपली खुर्ची आणि सत्ता कशी टिकवायची यातच रस आहे। निवडणुका जिंकण्यासाठी किंवा आपला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी तरुण पोरांच्या हातात पुस्तकांऐवजी आणि रोजगाराऐवजी दगड आणि लाठ्या दिल्या जात आहेत। ही आजच्या महाराष्ट्राची आणि देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे की ज्या वयात या तरुणांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यायला पाहिजे होतं, त्या वयात ही पोरं गुन्हेगारीच्या दरीत ढकलली जात आहेत। हे राजकीय नेते स्वतः मागे राहतात, स्वतःच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवतात, त्यांना मोठ्या पदांवर सेट करतात, पण गरिबांच्या आणि सामान्य कष्टकऱ्यांच्या पोरांना मात्र भाडोत्री गुंड बनवून सोडतात। मित्रांनो, अभिजित दिपके यांच्या या विधानाने आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडलं आहे। जोपर्यंत आपण बेरोजगारीच्या या मूळ समस्येवर एकत्र येऊन बोलणार नाही, जोपर्यंत आपण सरकारला रोजगाराबद्दल जाब विचारणार नाही, तोपर्यंत आपले तरुण असेच भरकटत राहतील आणि राजकीय पक्षांचे गुलाम बनत राहतील।
गुन्हे करणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे, यात कोणतीही शंका नाही. पण ज्या व्यवस्थेने आणि ज्या नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी या सुशिक्षित तरुणांना गुन्हेगार बनवलं, त्यांना शिक्षा कधी होणार? हा प्रश्न आज प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वतःला आणि या सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला या संपूर्ण विषयावर काय वाटतं? अभिजित दिपके यांनी बेरोजगारीबद्दल मांडलेला हा मुद्दा किती योग्य आहे? आजचा तरुण खरोखरच राजकारण्यांच्या स्वार्थाचा बळी ठरतोय का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही डोळे उघडणारी वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एक नाही 10 केस करा साहेब. मंजूर आहे, मंजूर आहे साहेब. एक नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर. एक नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू.